सोन्यात नेमकी कशी गुंतवणूक करावी? फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF, सोव्हरेन गोल्ड बॉन्ड की सध्या बाजारात आलेला नवीन पर्याय गोल्ड EGR म्हणजेच गोल्ड इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट. या व्हिडिओमध्ये आपण सोनं खरेदी करण्याच्या सर्व पर्यायांची 4 ते 5 निकषांवर तुलना करू. कॉस्ट, लिक्विडिटी, टॅक्सेशन इत्यादी. पण जर आपण फक्त खर्चाच्या दृष्टीने पाहिलं तर सेबी मान्यता प्राप्त पद्धती जसे की गोल्ड ETF, EGR फंड्स हे जुन्या पद्धतींपेक्षा म्हणजे फिजिकल गोल्ड अँड डिजिटल गोल्ड पेक्षा किमान 15 ते 20% खर्चाचा फायदा देतात. आता गोल्ड ETF, EGR आणि फंड्स यापैकी नेमके काय खरेदी करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि ते 15 ते 20% स्वस्त कसे आहेत ते देखील पाहणार आहोत. पण जर आपण हाच व्हिडिओ 2 वर्षांपूर्वी बनवत असतो तर उत्तर खूपच स्पष्ट होतं. डोळे बंद करून SGB घ्या, राईट. पण काही काळापूर्वी सरकारने SGB ची नवीन इश्युएन्स बंद केली. आता SGB तुम्हाला फक्त सेकंडरी मार्केटमध्ये मिळतो. बंद होण्यापूर्वी SGB हा एक सोने खरेदी करण्याचा सर्वोत्तम मार्गापैकी एक होता, कारण कर सवलती सोबतच ते तुमच्या होल्डिंग्सवर वार्षिक 2.5% व्याज देखील देत होता. पण जर तुम्ही सेकंडरी मार्केट म्हणजेच एक्सचेंज वरून SGB खरेदी केलं तर एकतर हे SGB साधारणपणे 5 ते 6% प्रीमियमवर ट्रेड होतात. त्यातच यांची मागणी खूप जास्त असल्यामुळे बिड आस्क स्प्रेड म्हणजेच खरेदीदार देण्यास तयार आलेल्या सर्वाधिक किंमत आणि विक्रेता स्वीकारण्यास तयार असलेल्या किमान किमतीमधील फरक यामुळे देखील 5 ते 6% नुकसान होऊ शकतो. आता सरकारने मे 2026 मध्ये EGR लॉन्च केलाय आणि बरेच लोक म्हणतात की EGR हे पुढचे SGB आहे आणि EGR मध्ये तुम्हाला तितकीच सवलत मिळेल. चला आधी SGB आणि EGR मधला फरक समजून घेऊया. फरक पाहण्यापूर्वी एकदा समजून घेऊया की EGR म्हणजे गोल्ड इलेक्ट्रॉनिक रिसीप्ट म्हणजे काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर EGR हे SGB चे पर्याय नाही. हे अधिक स्वच्छ आणि नियमनबद्ध पद्धतीने डिजिटल स्वरूपात भौतिक सोने खरेदी करण्यासारखे आहे. EGR ची 3 मूलभूत आश्वासने आहेत. प्रमाणित शुद्धता, स्टँडर्ड प्युरिटी, डीमॅट स्वरूपात होल्डिंग, डीमॅट होल्डिंग, भविष्यात भौतिक सोन्यात रूपांतर करण्याची शक्यता, पॉसिबल फिजिकल कॉन्व्हर्जन. चला आता SGB आणि EGR मधला फरक पाहूया. सर्वात मोठा फरक म्हणजे EGR मध्ये तुम्हाला वार्षिक 2.5% व्याज मिळणार नाही. SGB हे RBI द्वारे जारी केले जातो, त्यामुळे एका अर्थाने त्यांना सरकारची हमी होती. EGR मध्ये असं काहीच नाही. EGR हे सामान्य शेअर प्रमाणे एक्सचेंजवर ट्रेड होतात. पण फरक एवढाच आहे की ते सेबी मान्यता प्राप्त वॉल्ट मध्ये ठेवलेल्या भौतिक सोन्याने समर्थित असतील. याचा अर्थ तुम्ही जितक्या किमतीचे EGR खरेदी कराल तितक्या मूल्याचे भौतिक सोने सेबी मान्यता प्राप्त वॉल्ट मध्ये सुरक्षिततेसाठी ठेवले जाईल. म्हणजे भविष्यात जर तुम्हाला तुमचे EGR प्रत्यक्ष भौतिक सोन्यात रूपांतरित करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. SGB मध्ये 8 वर्षांचा होल्डिंग कालावधी असायचा, पण EGR मध्ये अशी कोणतीही अट नाही. आणि आणखी एक खूप मोठा फरक म्हणजे जर तुम्ही SGB 8 वर्ष होल्ड केला असता तर त्यावरील नफ्यावर तुम्हाला कोणतीही लॉंग टर्म कॅपिटल गेन्स LTCG कर भरावा लागत नव्हता. पण EGR मध्ये तसं नाहीये. यामध्ये तुम्हाला सामान्य LTCG कर भरावा लागेल. म्हणून हे स्पष्ट आहे की EGR हे SGB सारखं अजिबात नाही. कदाचित ते गोल्ड ETF किंवा गोल्ड फंड सारखं असू शकतं. पण जर बाजारात आधीपासून गोल्ड ETF आणि गोल्ड फंड उपलब्ध होते तर मग EGR ची गरज काय होती, राईट? गोल्ड ETF आणि EGR हे एक्सचेंज ट्रेडेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे इतर कोणत्याही शेअर प्रमाणे तुम्ही त्यांची खरेदी विक्री थेट एक्सचेंजवर बाजार भावनानुसार करू शकता. तर गोल्ड फंड हा सामान्य म्युच्युअल फंड सारखा असतो. जर तुम्ही तो एखाद्या विशिष्ट दिवशी विकला तर तुम्हाला त्या दिवसाच्या शेवटी असलेला नाफ NAV मिळतो. पण गोल्ड ETF आणि EGR मध्ये खरेदी विक्री कोणत्या किमतीला होईल हे त्या दिवशी किती सक्रिय खरेदीदार आणि विक्रेते आहेत यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. म्हणून एका अर्थाने यासाठी किती मोठा बाजार तयार होतो हे पाहावं लागेल, कारण सध्या यांचा बाजार फार मोठा नाही. जर बाजाराचा आकार लहान राहिला तर असं येऊ शकतं ना की तुम्ही एखाद्या दिवशी विकण्यासाठी गेलात आणि तुम्हाला पुरेसे खरेदीदार मिळाले नाही, त्यामुळे तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी दराने विकावं लागू शकतं. पण गोल्ड फंड मध्ये असं होत नाही. जर तुम्ही एखाद्या दिवशी विक्रीसाठी गेलात तर तुम्हाला त्या दिवसाचा शेवटचा नाव मिळणारच, NAV मिळणारच आणि त्याची जबाबदारी म्युच्युअल फंड हाऊसची असते. म्हणून गोल्ड फंड मध्ये एका अर्थाने ताण कमी असतो. गोल्ड ETF आणि EGR मध्ये लिक्विडिटी बाबत थोडासा धोका असू शकतो. म्हणजे गोल्ड फंड मध्ये लिक्विडिटीचा अक्षरशः
शून्य धोका असतो, पण त्यासाठी खर्च थोडा जास्त असतो, साधारण 0.2% टू 0.3%. प्रामाणिकपणे सांगायचं तर हा अतिरिक्त खर्च तुमच्या मानसिक शांततेसाठी असतो. जर मला याचा सारांश द्यायचा असेल तर ETF आणि EGR यांना शेअर ट्रेडिंग सारखं समजा. ETF EGR मध्ये फक्त EGR मध्ये तुम्हाला एक अतिरिक्त सुविधा मिळते की भविष्यात जर तुम्हाला तुमचं एक्सचेंजवर असलेलं सोनं प्रत्यक्ष भौतिक सोन्यात रूपांतर करायचं असेल तर तो पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड फंड्स हे म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्यासारखे आहेत. ते थोड्या जास्त खर्चासह मानसिक शांतता देतात, पण हे त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना रोज आपला पोर्टफोलिओ ट्रॅक करायचा नाही, फक्त एकदा एकूण पोर्टफोलिओ मध्ये योग्य अलोकेशन घेऊन शांत बसायचं. चला आता पुढे सोने खरेदी करण्याचा सर्व पर्यायांची म्हणजे फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड, ETF, EGR, फंड, खर्च, लिक्विडिटी, टॅक्सेशन इत्यादी सर्व बाबींवर तुलना करूया. पण हे करण्यापूर्वी तुम्ही कधी विचार केलाय की तुम्हाला किती सोनं घ्यायला हवं? साधारणपणे लोक एकतर खूप जास्त सोनं खरेदी करतात किंवा लग्न, धनत्रयोदशी यासारख्या विशेष प्रसंगीच सोनं घेतात. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. विशेष प्रसंगी सोनं घेण्याचा विषय वेगळा आणि कारण ते तुम्ही एका विशिष्ट उद्देशासाठी घेत असता. पण जर योग्य विचार करून गुंतवणूक केली तर सोनं हे तुमचं ऍसेट अलोकेशनचा अतिशय महत्वाचा भाग ठरू शकतो. खरं तर गोल्ड इंटरनॅशनल फंड आणि डेट हे सर्व ऍसेट अलोकेशन मध्ये असायला हवे. काळजी करू नका, हे सगळं तुम्हाला स्वतः विचार करण्याची गरज नाहीये. बी किफायतीची सहयोगी संस्था झॉमिंट आता AMFI AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. झॉमिंट ऍडवायझर्स तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतात. म्युच्युअल फंड्सच्या कोणत्या श्रेणींमध्ये किती गुंतवणूक करावी, सोन्यात गुंतवणूक करावी की नाही, जागतिक बाजारपेठेत ग्लोबल मार्केटमध्ये गुंतवणूक करावी की नाही, रिबॅलन्सिंग कधी करायचं इत्यादी या सर्व प्रश्नांची जबाबदारी झॉमिंट घेईल. तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. तर तुम्हाला ही मदत हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करून स्लॉट बुक करू शकता. पण कॉल बुक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्ट माहित असणं आवश्यक आहे. 1. हा मोफत पोर्टफोलिओ रिव्ह्यू कॉल नाहीये. 2. झॉमिंटचा व्यवसाय तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ एंड टू एंड व्यवस्थापित करण्याचा आहे. आम्ही फक्त अशा ग्राहकांना ऑन बोर्ड करत आहोत जे खालील पैकी कोणत्याही एकासाठी वचनबद्ध असतील. 1 म्हणजे 5 लाखांची लमसम गुंतवणूक किंवा 25,000ची SIP प्रति महिना. 2. AMFI रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युशन म्हणून झॉमिंट फक्त रेग्युलर म्युच्युअल फंड्स बाबतीतच सल्ला देईल. यासाठी आम्हाला फंड हाऊसेस कडून कमिशन मिळतो. सो या कमिशन व्यतिरिक्त तुमच्याकडून स्वतंत्रपणे कोणतेही अपफ्रंट चार्जेस आकारलेले जाणार नाहीयेत. सो डोंट वरी अबाउट इट. आणि हे स्लॉट्स फक्त पहिल्या 1000 ग्राहकांसाठीच ओपन आहेत. त्यानंतर ही सुविधा बंद केली जाईल. चला आता सोनं खरेदी करण्याच्या सर्व ऑप्शन्स मध्ये खर्चाची तुलना पाहूया. सर्वप्रथम आपण खरेदी खर्च बाईंग कॉस्ट तुलना करूया. फिजिकल गोल्डच्या बाबतीत 3 प्रमुख खर्च असतात. 1. गोल्ड ज्वेलरीचे मेकिंग चार्जेस किमान 5 ते 10% तरी तुम्हाला द्यावेच लागतात. 2. फिजिकल गोल्ड खरेदी केल्यानंतर सुरक्षिततेसाठी ते बँक लॉकर मध्ये ठेवावे लागतात. यासाठी साधारण 2% ते 3% खर्च येतो. 3. आणि याशिवाय फिजिकल गोल्ड वर 3% GST देखील लागतो. हा रिटेल कन्झ्युमर साठी एक अतिरिक्त खर्चच आहे. म्हणून फिजिकल गोल्ड खरेदी करण्याचा एकूण खर्च साधारण 15% ते 20% पर्यंत जाऊ शकतो. कोणत्याही गुंतवणुकीसाठी हा खर्च अत्यंत जास्त आहे. ओके, सो डिजिटल गोल्डच्या बाबतीत तुम्हाला मेकिंग चार्जेस आणि स्टोरेज कॉस्ट द्यावं लागत नाही. पण डिजिटल गोल्ड मध्ये अनेकदा बाईंग प्राइस आणि सेलिंग प्राइस यामध्ये मार्केट प्राइसच्या तुलनेत 2 ते 3% फरक असतो. म्हणून एकूण साधारण 6%चा स्प्रेड तयार होतो. तुम्ही खरेदी करताना 3% गमावता आणि विक्री करताना आणखी 3% गमावता. याशिवाय फिजिकल गोल्ड प्रमाणेच डिजिटल गोल्ड वर देखील 3% GST लागू होतो. म्हणून डिजिटल गोल्डचा एकूण खर्च साधारण 9% होतो. हा फिजिकल गोल्ड पेक्षा थोडा चांगला पर्याय आहे, पण तरीही खर्चाच्या दृष्टीने खूपच जास्त आहे. गोल्ड ETF, EGR आणि गोल्ड फंड्स मध्ये हे खर्च खूपच कमी होतो. या तिन्ही ऑप्शन्स मध्ये तुम्हाला प्रामुख्याने फक्त एक्सपेन्स रेशिओ भरावा लागतो, जो साधारणपणे 0.50% ते 1% दरम्यान असतो. याशिवाय अॅन्युअल डीमॅट चार्जेस भरावे लागतात, जे साधारण ₹200 ते ₹300 असतात. म्हणून या तिन्ही पर्यायांचा एकूण खर्च साधारणतः 2% पेक्षा जास्त नसतो, जो फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्ड या दोन्ही पेक्षा खूपच चांगला आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास गोल्ड ETF, EGR आणि गोल्ड फंड्स हे फिजिकल गोल्ड खरेदी करण्यापेक्षा साधारण 15% स्वस्त आणि डिजिटल गोल्ड खरेदी करण्यापेक्षा साधारण 7% स्वस्त आहेत. खर्चा व्यतिरिक्त फिजिकल गोल्ड मध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे बँक लॉकर ठेवावा लागतो, ज्याचा वेगळा खर्च होतो. डिजिटल गोल्डच्या बाबतीत खर्चांव्यतिरिक्त
सेबी देखील त्याला फारसा प्रोत्साहन देत नाही. म्हणून आतापर्यंत जर आपण एकूण खर्च आणि लिक्विडिटी या दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले तर गोल्ड फंड्स हे खूपच आकर्षक पर्याय वाटतात. पण गोल्ड फंड्स मध्ये देखील किमान 100 वेगवेगळे पर्याय आहेत. मग तुम्ही कोणता गोल्ड फंड निवडावा? इथे मी टॉप 5 ते 6 फंड्सची तुलना केली. तुम्ही पाहू शकता की जवळजवळ सर्व फंड्सचे 3 ते 5 वर्षांची कामगिरी परफॉर्मन्स सारखीच आहे. याचं कारण म्हणजे या सर्व फंड्सचा मूळ अंडरलाईन ऍसेट हा गोल्ड आहे. जितकी सोन्याची किंमत वाढेल तितकी फंडची कामगिरी चांगली होईल. म्हणून फंड निवडताना खालील निष्कर्ष महत्वाचे ठरतात. AUM, ऍसेट अंडर मॅनेजमेंट, विंटेज, फंड किती जुना आहे, कॉस्ट म्हणजे एक्सपेन्स रेशिओ. इथे SBI, कोटक, ऍक्सिस आणि HDFC हे फंड्स 13 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत. म्हणून त्यांचे AUM देखील चांगले आहेत. या 4 फंड्स मध्ये कोटकचा एक्सपेन्स रेशिओ मला सर्वात कमी दिसतोय. म्हणून सर्वोत्तम गोल्ड फंड म्हणून माझी निवड कोटक गोल्ड फंड असेल. मी पुन्हा एकदा सांगते की गोल्ड फंड हा त्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहे जे दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म गुंतवणुकीचा विचार करतात. जर तुम्ही अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि याकडे थोड्या प्रमाणात ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर गोल्ड ETF किंवा EGR हे अधिक योग्य पर्याय ठरू शकतात. कारण तिथे तुमचा खर्च आणखी थोडा कमी होऊ शकतो. बाकी जर तुम्ही अजूनही गोंधळलेले असाल की सोन्यात किती गुंतवणूक करावी किंवा करू नये, आता गुंतवणूक करावी की नाही, सोन्या व्यतिरिक्त ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मध्ये किती अलोकेशन असावं, फ्लेक्सी कॅप मध्ये सर्वोत्तम पर्याय कोणता आहे इत्यादी, तर यासाठी तुम्ही जॉमेंट सोबत कॉल बुक करू शकता. कॉल बुक करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे. सो नक्की त्याच्यावरती जाऊन क्लिक करा आणि तुमचा कॉल बुक करा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमची किमान SIP क्षमता 25,000 रुपये प्रति महिना असावी. तसंच हे फक्त रेग्युलर म्युच्युअल फंड्स बाबतच सल्ला देतात. जर या दोन्ही अटी तुमच्यासाठी योग्य असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वरून कॉल बुक करू शकता. धन्यवाद.